पालखी मार्गाच्या कामात 1400 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खरं तर हा गंभीर आरोप केलाय। पंढरपूर ते मोहोळ या मार्गाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचं अंधारेंचं म्हणणं आहे। रमेश माने यांना भूसंपादनाचा 4 वेळा लाभ यातनं मिळाला आहे। रमेश माने हे भाजपचे पदाधिकारी असल्याचाही अंधारेंनी आरोप केलाय। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेच्या चरण चौरे यांना सुद्धा आर्थिक लाभ मिळाल्याचा आरोप केला जातोय। पत्रकार परिषदेमध्ये फोटो दाखवत सुषमा अंधारेंनी हे आरोप केलेत। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 पंढरपूर मोहोळ पालखी मार्ग आहे। या पालखी मार्गामध्ये 965 क्रमांकाचा जो पालखी मार्ग आहे यातला जो एकूण आर्थिक गैरव्यवहार आहे, हा आर्थिक गैरव्यवहार जो साधारण 1400 कोटी रुपयापर्यंतचा व्यवहार आहे। चरण चौरे आणि रमेश मानेंचे फोटो यांना सांगितलेलं होतं की जरा साहेब जरा आपण फोटो व्यवस्थित करा। हा चरण चौरे, आता तुम्ही म्हणाल की फोटो सहज काढलेला आहे, नाही असं नाही, हा फोटो सहज काढलेला नाही। हा चरण चौरे हा जिल्हा प्रमुख आहे एकनाथ शिंदे साहेबांचा, सोलापूरचा जिल्हा प्रमुख आहे। बघा, म्हणजे खूप लोक म्हणतात की शिंदे साहेब खूप पैसे देतात। बरं का, शिंदे साहेबांचा हात सढळ आहे। शिंदे साहेब कार्यकर्त्यांना खूप पैसे देतात। शिंदे साहेब खिशातले पैसे देतात की शिंदे साहेब कुठले पैसे देतात? शिंदे साहेबांकडे कार्यकर्ता का जातो? अहो पैसे खूप आहेत, पैसे खूप आहेत। पैसे कुठले येत आहेत? जो दुसरा माणूस मी तुम्हाला दाखवला होता ज्याचा फोटो, हा भारतीय जनता पार्टीचा अत्यंत महत्त्वाचा पदाधिकारी, सोलापूर जिल्ह्यात या माणसाशिवाय पान हलत नाही भाजपचं असं लोक सांगतात। फडणवीस साहेबांची सगळी महत्त्वाची कामं अत्यंत विश्वासाने ज्यांच्यावर सोपवली जातात तो हा रमेश माने, जो देवेंद्र फडणवीसांचा सोलापूर मधला राईट लेफ्ट वगैरे काय काय ते, आणि हा चौरे जो एकनाथ शिंदेंचा राईट लेफ्ट। पैसे कोट्यावधीचे, जर 2.5 किलोमीटर मध्ये जर एवढे पैसे जात असतील तर एकूण 59 किलोमीटर मध्ये किती पैसे? महसूल खात्याच्या बावनकुळे साहेब किंवा प्राधिकरणशी संबंध असणारे लोक या सगळ्यांना जर असं म्हणायचं असेल की नाही आमचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, तर या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी कधी लागणार आहे? या सगळ्या अधिकाऱ्यांना कोण बोलणार आहे?